बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या गावांमध्ये पावसाचा रात्रीच्या दरम्यान अक्षरशः धुमाकूळ बघायला मिळाला। पावसामुळे महामार्ग लगत असलेल्या लोणी काळभोर कदम वाकवस्ती कुंजीरवाडी उरुळी कांचन या परिसरात रस्ते जलमय झाले। ओढे नाले पाण्याने भरून वाहू लागले। या पावसामुळे सर्व्हिस रोडवर पाणी साचलं। त्याचबरोबर अनेक हॉटेल दुकान आणि घरांमध्ये पाणी भरलं। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, काय अधिक माहिती? सुवर्ण, काल साधारण संध्याकाळी 8 वाजता पावसाला सुरुवात झालेली होती पुण्यामध्ये आणि सर्वत्र घाटमाथ्यासह शहरामध्ये सुद्धा उपनगरांमध्ये पाऊस जो आहे तो काल थोड्याफार प्रमाणानं येत जात होता। रात्री मात्र पावसानं 10 वाजेच्या पुढे जी संततधार सुरू केली ते अजूनही सुरू आहे। जवळपास आता 10 तासांपेक्षा जास्त वेळ जो आहे तो होऊन गेलेला आहे। पाऊस 1 सेकंद थांबायचं नाव त्यानं घेतलेलं नाही आणि त्याचा परिणाम झालाय तो खडकवासला धरण साखळीमध्ये येवा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढलाय। त्याच्यामुळे साधारणपणे 8:30 वाजता विसर्ग जो आहे खडकवासला धरणातनं तो 10,000 क्युसेकनं करण्यात येणार आहे। तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या पाटबंधारे विभागानं आसपासच्या गावांमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत। आणि परतीच्या पावसामध्ये पहिल्यांदा या परतीच्या हंगामामध्ये इतका दमदार किंवा सततधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय। नागरिकांची तारांबळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात काल संध्याकाळी झाली होती। आज सकाळी मात्र रस्त्यांवरती वाहतूक जी आहे ती कमी आहे। उपनगरांमध्ये काही शाळांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती मिळते। हडपसर कदमवाक वस्तीजवळ जोरदार पाऊस झालेला होता आणि पाण्याचा निचरा व्हायला जागा नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं होतं आणि गाड्या काही या पाण्यामध्ये अडकलेल्या होत्या। त्याच्यामुळे जो पाऊस कालपासून सुरू आहे त्यांना एकतर धरण क्षेत्रात सुद्धा पाण्याचा साठा वाढतोय आणि दुसरीकडे परिस्थिती जी आहे ती काहीशी चिंताजनक आहे। जर ही अशीच सततधार सुरू राहिली तर पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे। नक्की वैभव, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल। पुण्यामध्ये आपण बघतोय अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। पुणे विभागाविषयी आपण बोलतोय। पावसामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे लोणी आणि अजून काही असे भाग आहेत, वाकवस्ती लोणी हे जे भाग आहेत तिथं पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि गाड्या या रस्त्यांवरून धावणं बंद झालेलं आहे कारण पाणीच चाक बुडेल इतकं आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। गाड्या अनेक पाण्याखाली गेलेल्या आहेत। नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्याला आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला गेलाय। कोकणात 200 तर मध्य महाराष्ट्रात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचं भारतीय हवामान विभागानं रविवारी जाहीर केलं। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे। महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस माघारी फिरेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। काही दिवसांपासून मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे। ही पातळी नियंत्रित ठेवण्याकरता अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। परिणामी शेतशिवारामध्ये पाणी साचून गावांनाही याचा धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर नदी आणि नाला काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। साताऱ्यातील कराड वडूज या मार्गावर खड्डे पडलेत। अनेक अपघात होऊन सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी तसंच प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप इथे नागरिक करतायत। जळगाव जिल्ह्यातील बोदवड रस्त्यावरील शिंदी गावाजवळ ग्रीन शॅमेलियॉन या नावाचा दुर्मिळ सरडा आढळला। रस्ता ओलांडताना या दुर्मिळ सरड्याला एका वाहनधारकानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजानं जनाक्रोश मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येते। यावेळी बंजारा वेशभूषेमध्ये महिला सहभागी झाल्या। राज्यात नाफेड मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरवली जाते। नाफेडकडून सध्या राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचं स्पष्टीकरण नाफेडनं दिलं आहे। राज्य सरकारनं राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे 63 लाख शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारी सवलतींवर पाणी सोडलं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 76 लाख बोगस शेतकरी पीक विमा योजनेतून हद्दपार झालेले आहेत।
शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आई तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला। मानाच्या आरत्या ओवाळून देवीला नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी सेवेकरी आणि कर्मचारी यांनी आई राजा उदो उदो असा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण केली। पर्यटकांचं आकर्षण आणि माथेरानची खऱ्या अर्थानं जीवनवाहिनी समजली जाणारी नेरळ माथेरान मिनी ट्रेन यावर्षी 15 ऑक्टोबरचा मुहूर्त साधणार का की यंदाही काही कारणांनी मुहूर्त टळणार या चर्चेला सध्या उधाण आलंय। गेल्या काही वर्षांमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्यात दिरंगाई होतीये, त्यामुळे यावर्षी तरी मिनी ट्रेन वेळेवर सुरू होईल का अशी शंका स्थानिकांकडून उपस्थित केली जाते। एक मोठी बातमी आपण बघूया। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता ठाकरेंपाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांनीही जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। या संदर्भात मंत्री, आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पार पडली। आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। दरम्यान मनपा निवडणूक कामांच्या जोरावर जिंकू शकतो, तर येणारी निवडणूक ही मिनी विधानसभा असल्याने सगळ्यांनी तातडीने कामाला लागा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। युतीचा फॉर्म्युला काय असावा याची तयारी करा, तसंच प्रत्येक जागेबाबत आपल्याला माहिती पटवता आली पाहिजे। पाया मजबूत तर पक्ष मजबूत। सगळ्यांनी आता एकनाथ शिंदे बनून काम करा। तुम्हाला ज्यांनी मंत्री आमदार केलं त्यांना नेता बनवा अशा सूचनाही शिंदेंनी बैठकीत दिल्या। तसंच दुसरीकडे महायुतीला गालबोट लागेल अशी वक्तव्य करत राहू नका अशा सक्त सूचना एकनाथ शिंदेंनी बैठकीला दिल्या आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च अंतिम टप्प्यापर्यंत तब्बल 14,799 कोटी रुपयांवर गेलाय। सुरुवातीला याकरता 12,721 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली। बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,058 कोटींनी वाढ झालेली आहे असं निदर्शनास आलं। वरळी शिवडी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार आहे, कारण प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। द्विस्तरीय पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। द्विस्तरीय पुलाचं काम 14 महिन्यांमध्ये पूर्ण करून उन्नत रस्ता डिसेंबर 2026 मध्ये वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहे असं कळतंय। बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कातील नवीन कबूतरखान्याचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं। लोकांना त्रास होऊ नये आणि कबुतरांना खाद्य मिळावं असा मध्यम मार्ग काढून प्रत्येक वॉर्डात अधिकृत कबूतरखाना सुरू करू असे स्पष्ट करण्यात आले। डिजिटल पेमेंट करणाऱ्यांकरता एक मोठी बातमी आहे। 15 सप्टेंबरपासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। यामुळे यूपीआयद्वारे मोठे व्यवहार करणं आता आणखी सोपं होणार आहे। राज्यातील 11वी प्रवेश प्रक्रियेच्या 9 फेऱ्यांनंतर तब्बल 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले, पण त्यानंतरही राज्यातील जवळपास 8,35,764 इतक्या जागा रिक्त राहिल्या आहेत। महाराष्ट्रात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 1 वर्षात तब्बल तिपटीनं वाढ झाली आहे। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ही वाढ देशातील सर्वाधिक वाढींपैकी एक ठरलेली आहे। भारतात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे प्रत्येक वर्षी 13.5 लाख नागरिकांचा मृत्यू होतो। वाढत्या धूम्रपानाला आळा घालण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना देखील धूम्रपान सोडण्याचं प्रमाण खूपच कमी आहे। यावर उपाय म्हणून निकोटीनला पर्याय शोधण्याचा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे। जळगावच्या रामेश्वर कॉलनी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। जुन्या वादातून चॉपर आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला। 8 ते 10 जणांच्या टोळीनं या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवर प्राणघातक वार केले। जखमी तरुणावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गडचिरोलीच्या नागेपल्लीमध्ये अंत्यसंस्काराकरता गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेले नागरिक धावून गेले। 2 गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवर लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। या परीक्षेकरता शिक्षकांना 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत।
ही परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी मुंबई म्युनिसिपल युनियनने केली आहे। याबाबत मुंबई महापालिकेकडे 2024-25 या आर्थिक वर्षातील बोनस मिळवण्याकरता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पत्र दिलेलं आहे।